सगळ्या जगाची नजर आज भारतावर आहे। आज भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे, परंतु एक जी गोष्ट आहे ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान शर्मेने खाली जाते ती म्हणजे रस्त्यावर होणारे अपघात। भारत जसा अनेक चांगल्या गोष्टींमध्ये पुढे आहे, त्यामुळे रस्ते अपघातामध्ये देखील आणि रस्त्यावर मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये देखील दुर्दैवाने भारताचा नंबर जगात पहिला आहे। आज जर आपण देशाचा विचार केला तर जवळपास 1,85,000 व्यक्ती या दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात आणि त्याच्या जवळपास 4 पट म्हणजे 6.5 ते 7 लाख व्यक्ती या एवढ्या गंभीर जखमी होतात की त्या त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कोणतेही योग्य काम करू शकत नाही। 10 लाख कुटुंब दरवर्षी रस्ते अपघातामुळे बेघर होतात। जो व्यक्ती मृत्युमुखी पडतो म्हणजे तो घरातला जो कर्ता व्यक्ती आहे तो जातो। जर आपण बघितलं की 8 ते 10 लाख कुटुंब म्हणजे 30-32 लाखाची लोकसंख्या म्हणजे एखादं जे मोठं महानगर असतं ते मोठं महानगर दरवर्षी रस्ते अपघातामध्ये उद्ध्वस्त होतं। एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण आणि दुसरीकडे विकसित भारत या दोन्ही गोष्टी सोबत नाही होऊ शकत। तर आपल्याला निश्चितपणे आपल्या देशाचा एक विकसित राज्य करायचं असेल तर रस्ते अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात कमी आणणं आवश्यक आहे।